हे विचार दूर करण्यासाठी योगासने, प्राणायाम, औषध घेणे किंवा धागा किंवा तावीज बांधायला सांगणे मूर्खपणाचे ठरेल, कारण जेव्हा हे विचार येतात तेव्हा कोणतीही पद्धत काम करत नाही। मग हे विचार आपण दूर करू शकत नाही का? आपण ते करू शकतो, पण त्यासाठी हे विचार कुठून येतात याचा विचार करायला हवा। हे विचार जेव्हा आपण एकटे असतो तेव्हा आपल्या मनात येतात असे मी म्हटल्यास तुम्ही सहमत व्हाल। जरा विचार करा, हे घाणेरडे विचार आपण आपल्या आई वडिलांसोबत असताना आपल्या मनात येतात का? की आपण काही आवडते काम करत असताना आपल्या मनात हे विचार येतात का? नाही ना। योग आणि प्राणायाम करून, व्यायाम करून शरीर सुदृढ बनवता येते यावर माझा विश्वास आहे, पण इथे आपले शरीर नाही तर आपली मानसिकता, आपली विचारसरणी आजारी आहे। आपल्याला ते दुरुस्त करावे लागेल आणि ते आपल्या कर्माने सुधारले जाईल। जेव्हा आपण एकटे असतो तेव्हा आपण अशा कार्यात गुंतले पाहिजे जे आपले जीवन योग्य दिशेने नेतील। आपण जे काही काम करतो ते आपले ध्येय साध्य करण्यात मदत करते। मी महात्मा, ऋषी, देव नाही, मी तुमच्यापैकी एक आहे। माझ्याही मनात असे विचार यायचे। हा विचार ही एक शक्ती आहे जी बाहेर पडू पाहत असते आणि ती बाहेर आणण्यासाठी त्याला कृतीचे स्वरूप द्यावे लागते। आता आपण ते चांगल्या कर्मातून बाहेर काढायचे की वाईट कृत्याने आपल्यावर अवलंबून आहे। जेव्हा मी एकटा असतो तेव्हा मी अशा मित्रांना फोन करतो ज्यांच्याशी मी बरेच दिवस बोललो नाही आणि यामुळे माझ्या मनात कोणतेही चुकीचे विचार येत नाहीत आणि आज मला अनेक नवीन गोष्टी शिकायला मिळतात आणि या विचारांना योग्य दिशा मिळते। मी स्वतः माझे व्हिडिओ रेकॉर्ड करतो आणि एडिट करतो आणि स्वतः ऑडिओ देखील एडिट करतो। जरा विचार करा, जगात अशा किती गोष्टी आहेत ज्या तुम्ही घरी बसून शिकू शकता। हा सगळा कृतीचा खेळ आहे। आजच्या नंतर तुमच्या मनात येणाऱ्या घाणेरड्या विचारांना एक कृती द्या जी उद्या तुमच्या महान कामगिरीमध्ये गणली जाईल आणि तुमचे आयुष्य उद्ध्वस्त केल्याचा पश्चाताप करून राहणार नाही की हे आपल्या स्वतःच्या हातांनी केले। मग आशा आहे की तुम्हाला ही पद्धत समजली असेल। चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।